हॅलो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही निघालो आहे नाशिकला. तर चला आम्ही नाशिकला काय काय पाहिलं बघूयात. आधी तर आम्ही गेलो त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम रेनकोट घेतला, कारण खूप पाऊस होता. गाडीत तर पाऊस जाणवला नाही, पण बाहेर उतरल्यानंतर खूप पाऊस होता. मग बाहेर उतरल्यानंतर आम्ही रेनकोट वगैरे घेतले. आता आम्ही आलो दर्शनाला रांगेत जाण्यासाठी. तिथं फुलं वगैरे घेतली, दर्शनाला लागलो. त्रिशाला भांबळ्या येत होत्या, खूप झोप येत होती, पण तिला काही झोपायचं नव्हतं. सगळे लोक बघून ना तिला असं वाटत होतं आता मी किती बघून किती नाही कितीसं खेळू. मग तिनं अशी तिची मस्ती चालू झाली. तिला भूक लागली, आम्ही दिली तिला मुरमुरे खायला, प्रसादासाठी घेतले होते ते. म्हटलं तिला खाऊ घेतला होता तिचा, पण तिला ते खायचं नव्हतं. मग हे मुरमुरे दिले. मग तिच्या अंकलसोबत मस्ती थोडीफार चालू होती. मग ती खेळत होती त्यांच्यासोबत छान. मग तिला परत त्यांच्यासोबत ती खेळून नसेल बहुतेक, म्हणून ती एकटीच बसून एकटीच खात होती आणि एकटीच खेळत होती. मग तिनं थोडंसं असं खेळून वगैरे घेतलं. मग तिथं ना तिला एक मंदिरामध्ये ना बुबू दिसला. त्या खूप वेळ तर त्या बुबूसोबतच खेळत होती. त्या बुबूला झोपलेलं होतं, बुबू त्याला उठवत होती, हात हात म्हणत होती, तिचं चालूच होतं. असं परत दुसरीकडे जायची लाईन होती ना, त्या लाईनमधून तिला बाहेर जायचं होतं. हे पहा ना, आता ब्रह्मगिरी पर्वत दिसतो. इतका सुंदर नजारा होता ना, धबधबा, ते धुकं आणि त्या धुकात गेलेला तो डोंगर, एकदम सुंदर असं मन भाळून टाकणारा नजारा होता. आम्ही आता मंदिराच्या खूप जवळ आलेलो होतो. मंदिराचं काम चालू आहे. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मी आतला काही शूट केलेला नाही. इथली एक खास बात म्हणजे ना, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची त्या पिंडीमध्ये ना 3 छोटे छोटे लिंग आहेत ना, तशी त्यांना उपमा दिलेली आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी. तर चला, आम्ही या तर ब्लॉगमध्ये छान असं एन्जॉय केलं. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही कुठं गेलो आहे आणि हा नजारा कुठं आहे तुम्हाला पाहायचा असेल ना, तर आमचा नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा. चला, भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय. चला, लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.